नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन 8, 9, 10 या यूट्यूब चैनल आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जिसका हमें था इंतजार वो घड़ी आ चुकी है और NMMS बैच जो फास्ट ट्रैक बैच है ये लॉन्च हो चुकी है। बिगेस्ट लॉन्च ऑफ द 2025 बैच 8 NMMS फास्ट ट्रॅक बॅच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपण चालू करत आहोत। आणि ही बॅच कधीपासून स्टार्ट होत आहे, कोणकोणते विषय आपण घेणार आहोत, किती दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे, ही बॅच कुठे होणार आहे, टाइम कोणता आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये काय काय कव्हर अप होणार आहे या सगळ्या गोष्टी आपण कव्हर अप करणार आहेत। प्रीवियस इयरचे जे क्वेश्चन आहे 2025 चा पेपर आपला 24 चा पेपर असेल, 23 चा पेपर असेल, 22 चा पेपर असेल, लाईव्ह लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहेत। या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहेत या लेक्चर मध्ये। तर अब की बात NMMS पार आणि विद्यार्थी मित्रांनो NMMS जी बॅच आहे ही बॅच कोण घेणार आहे, काही नाही, फॅकल्टी कोणती आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत। कोणता विषय कोणते सर घेणार आहेत या सगळ्या गोष्टी आपण कव्हर अप करणार आहेत। ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मी या ठिकाणी आमंत्रित करू इच्छितो प्रमोद कांबळे सरांना। यस, प्रमोद कांबळे सर या लवकरात लवकर, विद्यार्थी वेट करत आहेत की सर कधी येत आहे, काही हॅलो हॅलो, कसे आहात सर्वजण। तर विद्यार्थी मित्रो, तुम्हाला ज्या गोष्टीचा मतलब सगळ्यात जास्त इंतजार होता म्हणतो आपण, ज्या गोष्टीची सगळ्यात तुम्हाला तीव्रता होती ती बॅच आपण इथं लॉन्च करत आहोत। NMS ची फास्ट ट्रॅक ऑनलाईन बॅच। ही बॅच तुमच्यासाठी खास 8वीच्या पोरांसाठी आपण इथं बनवलेली आहे। तुम्ही तुमचा जो आग्रह होता की सर कधी चालू करत आहात, कधी चालू करत आहात, शेवटी ती घडी आता आलेली आहे पोरं की ही बॅच आता आपण लवकरात लवकर तुमच्यासाठी आणत आहोत। या बॅचचा टायमिंग काय असणार आहे, कोणते विषय शिकवले जाणार आहेत आणि ते विषय तुम्हाला कोण शिकवणार आहे याचा सगळं आपण डिटेल्स मध्ये या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये बघणार आहोत। तर बघा, सुरू करूया आपण। यामध्ये काय काय आहे, या बॅचचे फीचर्स काय आहेत आपण बघूयात, ठीक आहे। चला तर बघूया आपण याच्यामध्ये काय आहे, ठीक आहे। अब की बात कमेंट में कर दो NMS पार। चला तर विद्यार्थी मित्रांनो NMMS फास्ट ट्रॅक बॅच फीचर्स आपण सगळ्यात पहिल्यांदा डिस्कस करूया की या बॅच मध्ये सर काय काय कव्हर अप करत आहे तुम्ही। तर सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो बघा, ही फीचर्स तुमच्यासाठी या ठिकाणी अवेलेबल आपण करत आहोत या NMMS च्या बॅच मध्ये। विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह लेक्चर होणार आहेत। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्ही विचारू शकता, त्या कारणास्तव लाईव्ह लेक्चर होणार आहेत। त्याच्यानंतर जर लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर रेकॉर्डिंग लेक्चर देखील तुमच्याकडे अवेलेबल असतील। एखाद्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटलं की सर आपण काय करूया की एखाद्या लेक्चरचं रिव्हिजन करूया, तर रेकॉर्डिंग लेक्चर तुम्ही किती पण वेळेस बघू शकता। त्याच्यानंतर PYQ पेपर सॉल्विंग लाईव्ह लेक्चर मध्ये घेणार आहोत। 2024 चा जो क्वेश्चन पेपर आहे, सॅटचा असेल किंवा मॅथचा असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, सायन्स असेल म्हणजे विज्ञान असेल आणि मॅथ असेल म्हणजे गणित असेल, हे सगळं सॅट आणि मॅथचा पेपर लाईव्ह आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक सांगितल्या जातील बुद्धिमत्तेच्या। त्याच्यानंतर सॅट आणि मॅथ पेपर आपण दोन्ही बी पेपरचा जो सिलेबस आहे तो आपण या NMMS च्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये कव्हर अप करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ही बॅच तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे। ओके, त्याच्यानंतर सब्जेक्ट आता कोणकोणते असणार आहेत बघा, बुद्धिमत्ता असणार आहे, इतिहास असणार आहे, भूगोल असणार आहे, विज्ञान असणार आहे, गणित असणार आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो NMMS चे जेवढे बी सब्जेक्ट आहेत ते सगळेच्या सगळे सब्जेक्ट या बॅच मध्ये कव्हर अप होणार आहेत। म्हणजे असं नाही की भाऊ फक्त इतिहासच कव्हर अप करायचं किंवा सायन्सच कव्हर अप करायचं किंवा मॅथ एखादा सब्जेक्ट कव्हर अप करायचा किंवा फक्त बुद्धिमत्ताच कव्हर अप करायची, असं बिलकुल नाहीये। तर सगळेच्या सगळे सब्जेक्ट या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो म्हणजे कव्हर अप होणार आहेत। म्हणजे तुमच्यासाठी ही एक कंप्लीट बॅच आहे। जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पालक बघत असतील तर पालकांना माझं सांगणं आहे की या कमीत कमी फीस मध्ये तुम्हाला इतके सब्जेक्ट कुणी शिकवणार नाही आणि सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर अप करणार आहेत। विश्वास ठेवा आमच्यावर, परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वर विश्वास ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने भेटून जातील। ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट गोष्टी आपण बघूया। काही डाऊट वाटलं तर कमेंट मध्ये सांगा। सर फीचर झाले, एवढे सारे फीचर आपण या बॅच मध्ये प्रोव्हाइड करणार आहेत, तर आता काय करायचं की आणखीन काय काय गोष्टी आहेत, ओके कसं जॉईन करायचं काही नाही, या सगळ्या गोष्टी आपण बघूया। बॅच कुठं आहे, सगळ्यात पहिल्यांदा ही बॅच कुठं आहे, लाईव्ह बॅच आहे। लाईव्ह लेक्चर मिस झालं तर रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, किती वेळेस बघू शकता। तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जायचंय प्ले स्टोअरला। प्ले स्टोअरला गेल्यानंतर काय करायचंय हो का, परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप हे तुम्हाला टाइप करायचं। काय टाइप करायचंय, परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप। सगळ्या विद्यार्थ्यांना माहित आहे प्ले स्टोअर, असा एखादा विद्यार्थी आहे का ज्याला प्ले स्टोअर माहित नाही। अरे फ्री फायरच्या जमान्यातले विद्यार्थी तुम्ही आणि तुम्हाला
प्ले स्टोर माहित नाहीये, ओके प्ले स्टोरला गेल्यानंतर यस परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड करायचंय, टाईप करायचंय आणि हा लोगो जर दिसत असेल ओके तर त्या ऍपला तुम्हाला काय करायचंय डाउनलोड करून इन्स्टॉल करायचंय. ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बॅच टायमिंग आणि बॅच कालावधी म्हणजे किती दिवसाचा आहे, बॅच टायमिंग कधी आहे या बद्दल आपण चर्चा करणार आहोत. एकदा जर ऍप तुम्ही इन्स्टॉल केलं ना ओके इन्स्टॉल करू द्या आणि त्याच्यानंतर इकडे आता बॅच टायमिंग आपण डिस्कस करणार आहोत. ही बॅच विद्यार्थी मित्रांनो डेली संध्याकाळी आता कांबळे सरांना मी विचारणार आहे सर बॅचचा टायमिंग काय असणार आहे, यस बॅचचा टायमिंग काय असणार आहे वगैरे. बॅचचा टायमिंग आपण डायरेक्ट पोराच्या मनावर ठेवूया. आपण सध्या तरी आपण बॅचचा टायमिंग हा संध्याकाळचा 6 वाजता ते लाईव्ह ठेवूया. 6 वाजता लाईव्ह रोज आपण इथे घेणार आहोत. तर याची तुम्हाला नोटिफिकेशन याचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर सुद्धा मिळून जाणार आहे. 6 वाजता लाईव्ह सगळ्यांनी यायचं. त्यानंतर कालावधी जर बघला तर कालावधी हा पूर्ण वर्षाचा असणार आहे. तुम्हाला जरी तुमची NMS एक्झाम झाली तरी सुद्धा ते तुम्हाला पूर्ण रेकॉर्डेड लेक्चर्स पाहता येतील, त्याच्या नोट्स पाहता येतील, त्याचं सगळं मटेरियल तुम्हाला पूर्ण 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. ते तुम्ही तुमच्या छोट्या भाऊ बहिणीसाठी वापरू शकता. त्याचबरोबर त्याचा फायदा तुम्हाला इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा होणार आहे. त्यामुळे त्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही. यस तर बॅच आपली उद्यापासून स्टार्ट होणार आहे. 10 नोव्हेंबरला आपली बॅच स्टार्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इथं आपण 25 तारखेपर्यंत आपण सिलेबस संपवणार आहेत. तर 25 म्हणजे काय 10 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीमध्ये आपण बॅच संपवणार आहेत. पण जर समजा विद्यार्थी मित्रांनो तुमचा भाऊ आणि बहीण जर समजा कुणी असेल 7वीला असेल बरोबर आहे आणि पुढल्या वर्षाला NMMS एक्झाम द्यायची असेल तर त्यांच्यासाठी बॅच फ्री मध्येच असणार आहे ना. कारण एकदा तुम्ही बॅच घेतली तर तुम्ही एक्झाम देता आणि तुमचा भाऊ किंवा बहीण बी एक्झाम देऊ शकतात. त्याच ऍपमध्ये तुम्हाला 1 वर्ष पूर्णपणे टाइम भेटणार आहे या बॅचचा. ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं कालावधीबद्दल आणि टायमिंग बद्दल. आता सगळ्यात महत्वाचं की ऍप मध्ये सर डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर ऍप आता बॅच घ्यायची कशी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघूया की ऍप मध्ये बॅच घ्यायची कशी. ओके भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. यस कारण की ऍप तुम्ही डाउनलोड करता पण कशी घ्यायची बॅच बघा. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करा. केलं डाउनलोड ऍप ओपन करा. ऍप ओपन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा टाईपचा तुम्हाला इंटरफेस दिसेल. हे बघा ही पहिली जी स्लाइड आहे इथं बघा ही पहिली जी इमेज आहे अशा टाईपचा तुम्हाला इंटरफेस दिसेल ऍपमध्ये. तर तुम्हाला काय करायचंय इथं बघा खाली स्टोअर नावाचं बटन आहे. ओके NMMS इथं जर बॅच दिसली तुम्हाला एखाद्या वेळेस दिसणार नाही जर दिसली तर काय करायचं डायरेक्ट बाय नाऊवर क्लिक करायचं. जर दिसली नाही तर इथं खाली स्टोअर आहे बघा खाली बघा स्टोअर आहे स्टोअरवर क्लिक करा. यस स्टोअरवर क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा स्टोअरवर क्लिक केलं. स्टोअरवर क्लिक केल्यानंतर इथं बघा का स्टोअरवर क्लिक केलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक इंटरफेस दिसेल आणि कोर्सेस मध्ये इथं बघा 8th NMMS फास्ट ट्रॅक बॅच आज तुम्हाला दिसेल बरोबर आहे. हे दिसलं लगेच याच्यावर टुचुकून क्लिक करायचं. क्लिक केलं त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्लिक केल्यानंतर अशा टाईपचं तुम्हाला इंटरफेस दिसेल आणि इथं बाय नाऊवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बरोबर आहे. ओके बाय नाऊवर क्लिक करा आणि या ठिकाणी इथं लाईक बटन आहे तर लाईक बटन ठोकून द्या. ओके बाय नाऊवर जर क्लिक केलं आता पुढे तुम्हाला काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही बॅच किती रुपयाला आहे माहिती आहे तुम्हाला. यस एकदम कमी प्राइस मध्ये इतके सारे विषय आहेत. किती विषय आहेत यार. बुद्धिमत्ता आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, विज्ञान आहे, गणित आहे. 6 विषय आहेत मित्रांनो. हे 6 विषय तुम्हाला शिकवायचे आहेत आणि याची प्राइस असणार आहे फक्त 499 रुपये. 499 रुपयामध्ये काय येणार आहे 6 विषय शिकवालोय म्हणजे एका विषयाची प्राइस किती कमी आहे विद्यार्थी मित्रांनो याचा विचार करा. नक्कीच बॅच जॉईन करा नक्कीच तुमचा रिझल्ट येईल बरोबर आहे. ओके त्याच्यानंतर आता बघा बाय नाऊ वर क्लिक केलं नंतर तुम्हाला काय करायचं लक्ष करू द्या. नंतर तुम्हाला काय करायचं बघा हो का आता सगळ्यात महत्वाचं बघा जर समजा बाय नाऊ वर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन देतील. इथं पे नाऊ आहे आणि स्कॅन आहे. आता बघा एखाद्या वेळेस समजा विद्यार्थ्यांचा मोबाईल वेगळा असतो वडिलांचा मोबाईल वेगळा असतो. जर असा असेल तर काय करा स्कॅन वर करा. ओके वडिलांचा मोबाईल वेगळा आणि विद्यार्थ्यांचा मोबाईल वेगळा असेल तर काय करा स्कॅन QR टू प्ले. ओके टू पे याच्यावर क्लिक करा. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी अशा टाईपचा तुम्हाला एक QR कोड येईल. QR कोडला स्कॅन करा आणि तुमचं पेमेंट या ठिकाणी होऊन जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो 499 रुपये किंमत आहे पण इथं जेव्हा तुम्ही पे नाऊवर क्लिक करता तेव्हा 500 प्लस काही ना काही किंमत होईल. कारण की बाकीच्या जे बी समजा अमाऊंट आहे बाकीचे जे बी पैसे आहेत ते GSTच्या रूपामध्ये सरकारला जातात. त्याच्यामुळे या ठिकाणी मेन प्राइस 499 आहे पण बाकी त्याच्यावर GST ऍड होतो. त्याच्यामुळे तुम्हाला 500 काहीतरी आकडा इथं दिसेल. ओके मला वाटतं इथं दिलेला आहे आकडा नाही दिला इथं. ओके काही ना काही आकडा दिसेल तुम्हाला. ओके टेन्शन घेऊ नका 499 आहे पण थोडं जरा जास्त तुम्हाला पे करावं लागेल का कारण की ते GST असतं वरचं बरोबर आहे. पण मेन
499चा आहे, बरोबर आहे. ओके. आणि जर समजा त्याच मोबाईलमध्ये जर फोन पे असेल, बरोबर आहे, तर काय करा, इथं पे ऑनलाईन वर क्लिक करा. गुगल पे असेल गुगल पे वर क्लिक करा, फोन पे असेल फोन पे वर क्लिक करा, किंवा पेटीएम असेल पेटीएम वर क्लिक करा. डायरेक्ट क्लिक केल्यानंतर तुमचं लगेच पुढचा ॲप तुमचं पेटीएम असेल पेटीएम ओपन होईल, गुगल पे असेल गुगल पे ओपन होईल, किंवा फोन पे असेल फोन पे ओपन होईल. तर तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता. ओके. जर तुमचा मोबाईल आणि वडिलांचा मोबाईल वेगळा असेल, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे नाहीये, तुम्हाला काय करायचं, एखाद्या मोबाईल शॉपवर लागून पेमेंट करायचे किंवा किराणा दुकानावर लागून पेमेंट करायचे, तर QR कोडवर क्लिक करा. आणि हा कोड आला की याला कुणी बी समजा स्कॅन केलं, बरोबर आहे, आणि त्यांनी पेमेंट जर केलं तर तुमच्या ॲपमध्ये विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स येऊन जाईल. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला जॉईन करायचं आहे. ओके. जर काही अडचण जर वाटली बॅच जॉईन करण्यासाठी, किंवा काही डाऊट असेल तुमच्या मनामध्ये, ओके, काही बी डाऊट असेल, तर तुम्ही आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ॲपवर एक स्टुडंट हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता, बरोबर आहे. ओके. पण फोन करायचा असेल तर जास्त उशिरा करू नका. तुम्ही संध्याकाळी रात्री 12 वाजता फोन करता. एखाद्या दिवसात ही व्हिडिओ सर असं होते, भरपूर दिवस झालेला आहे की काय करतात, व्हिडिओ विद्यार्थी संध्याकाळी 12 वाजता बघतात आणि लगेच स्टुडंट हेल्पलाईन नंबरवर संध्याकाळी 12 वाजता फोन करतात, बरोबर आहे. ओके. असं करू नका. त्या सरला झोपू द्या व्यवस्थितपणे. सकाळी वाटलं तर तुम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कधी फोन करू शकता. ओके. चला ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही बॅच आहे. तर मी रिकमेंड करेल सर्वांना की तुम्ही ही बॅच विद्यार्थी मित्रांनो नक्कीच जॉईन करा. या बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ओके. सो थँक्यू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो. यस, या ठिकाणी आपण थांबूया. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि ही बॅच नक्कीच जॉईन करा. नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. ओके. जय हिंद, जय परिवर्तन.